नमस्कार मंडळी, 3 जानेवारी 2024 वार शुक्रवार, मराठी महिना मार्गशीर्ष, तिथी शुक्ल चतुर्थी, नक्षत्र धनिष्ठा, तसेच आज सावित्रीबाई फुले यांची जयंती। या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन। तर आजच्या महाराष्ट्रातील झटपट बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या अर्जाच्या फेर तपासणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर, परंतु याबाबत कुठलाही निर्णय नाही। आदिती तटकरे। यापुढील एक महत्त्वाची बातमी, राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यामध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचा समावेश। सातारा व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलण्यात आले। आणि पुढील महत्त्वाची बातमी, पैठणचे उद्यान 5 वर्षांनी झाले सुरू, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना, 26 तारखेपासून पर्यटकांसाठी खुले होणार। आणि मनोरंजन विश्वातून एक महत्त्वाची बातमी, 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 13 ते 20 फेब्रुवारी कालावधीमध्ये होणार, सूत्रांची माहिती। आणि एक महत्त्वाची बातमी, मंत्र्यांच्या दौऱ्यात आता पुष्पगुच्छ व मानवंदना बंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। आणि क्रीडा विश्वातून एक महत्त्वाची आनंदाची बातमी, मनू भाकर, डी कुकेश, हरनसिकप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर। आणि लाडक्या बहिणींसंदर्भात महत्त्वाची बातमी, ज्यांचं बँक खात्यावरील नाव आधार कार्डवरील माहिती जुळत नाही त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। मात्र सरसकट अर्जांची पडताळणी नाही। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, राज्य सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय। आणि महत्त्वाची बातमी, ग्रामीण भागात नळांद्वारे पाणी पुरवठ्याच्या योजनांना गती देणार, योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी चालवण्यासाठी अनुदान देणार, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। आणि बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावरील महत्त्वाची बातमी, बीडच्या सरपंच हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे द्यावे, सुरेश धर यांची माहिती। मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, उपलब्ध असल्यास निकमांची ही नियुक्ती करणार। तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडले असेल तर नक्की इतरांना शेअर करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।